महाराष्ट्रातील बर्ड फ्लूचा प्रादुर्भाव वाढतच आहे। चंद्रपूर येथील ट्रॉजिट ट्रीटमेंट सेंटर मधील 4 पैकी 2 बिबट्यांची H5N1 अर्थात बर्ड फ्लूची सिरो टेस्ट पॉझिटिव्ह आली आहे। भोपाळ येथील नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ हाय सिक्युरिटी एनिमल डिसीजेसचा अहवाल समोर आला असून आता बिबट्यांनाही बर्ड फ्लूची लागण झाल्याचे उघड झाले आहे। त्यामुळे नागपूरच्या गोरेवाडा प्राणी संग्रहालयात प्रशासनाची धावपळ उडाली आहे। मिळालेल्या माहितीनुसार नागपूर येथील गोरेवाडा येथे 4 वाघांचा बर्ड फ्लूमुळे मृत्यू झाल्यानंतर चंद्रपूरच्या ट्रॉनिस ट्रीटमेंट सेंटर येथील प्राण्यांची देखील चाचणी करण्यात आली होती। ती चाचणी आता पॉझिटिव्ह आली आहे। विशेष म्हणजे चंद्रपूर जिल्ह्यात गेल्या 2 महिन्यापूर्वी मृत पावलेल्या 4 गिधाडांची देखील बर्ड फ्लू टेस्ट ही पॉझिटिव्ह आली होती। त्यामुळे बर्ड फ्लूचा प्रसार रोखण्यासाठी राज्यातील प्राणी संग्रहालयांना हाय अलर्टचा इशारा देण्यात आला होता। पण आता तर बिबट्यांची बर्ड फ्लू टेस्ट ही पॉझिटिव्ह आल्याने मोठी खळबळ उडाली आहे। अरुण इंगळे यांचा रिपोर्ट, न्यूज मराठी, जळगाव।